आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली नीती केवळ राजकारण किंवा अर्थशास्त्रापुरती मर्यादित नाही, तर ती मानवी जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरते. हजारो वर्षानंतरही त्यांचे विचार आजही तितकेच प्रभावी आहेत. यशस्वी आणि सन्माननीय जीवन जगण्यासाठी त्यांनी सांगितलेले 10 दुर्मिळ जीवन मंत्र आहेत. नंबर 1. पूर्णपणे कोणावरही अवलंबून राहू नका. स्वतःच्या कष्टावर आणि बुद्धीवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, जेव्हा अंधार होतो तेव्हा तुमची स्वतःची सावली ही तुमची साथ सोडते. दुसऱ्यावर विसंबून राहणारी व्यक्ती कधीही प्रगती करू शकत नाही. तीच बाब तुमच्या आयुष्यात जेव्हा अपयश येते तेव्हा सावलीसारखे तुमच्या सोबत असणारे लोक तुमची साथ सोडतात. म्हणून स्वावलंबी व्हा. नंबर 2. ज्ञानी लोकांच्या सहवासात राहा. ज्या शहरात किंवा ठिकाणी विद्वान आणि ज्ञानी लोक राहत नाहीत तिथे कधीही वस्ती करू नका. शहाण्या लोकांच्या अभावामुळे प्रगतीचे मार्ग खुंटतात आणि विचारांची वाढ थांबते. या उलट तुम्ही जेव्हा तज्ज्ञ विचारवंत मंडळीच्या सहवासात राहता तेव्हा तुम्ही योग्य दिशेने विचार करता आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता. नंबर 3. भुकेल्या लोकांसमोर अन्न खाणे टाळा. जेव्हा एखादी व्यक्ती भुकेली असते आणि तुम्ही तिच्यासमोर अन्न खाता तेव्हा नकळतपणे तुम्ही गुप्त शत्रू निर्माण करत असता. हे केवळ शिष्टाचार नव्हे तर ईर्ष्या टाळण्यासाठी आवश्यक असलेले समाजशास्त्र आहे. हे फक्त भुकेबाबत नाही तर प्रत्येक गरजवंताची गरज ओळखून त्याच्यासमोर सुखवस्तू जीवनशैलीचे प्रदर्शन टाळा. नंबर 4. प्रेमाचे प्रदर्शन उघडपणे करू नका. आपल्या प्रिय व्यक्तीबद्दलचे प्रेम किंवा जिव्हाळा सर्वांसमोर उघडपणे व्यक्त केल्याने तुमच्याबद्दलचा आदर कमी होण्याची शक्यता असते. काही गोष्टी खाजगी ठेवण्यातच शहाणपण असते. नंबर 5. काळाप्रमाणे बदलणे शिका. जे लोक जुन्या विचारांना किंवा पद्धतींना धरून बसतात ते लवकर कोसळतात. लवचिकता हा जीवनाचा नियम आहे. जो स्वतःला काळाप्रमाणे बदलतो तोच टिकतो. नव्या गोष्टी, नव्या कला, नवे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्या. नंबर 6. सत्ताधाऱ्यांच्या अतिजवळ जाऊ नका. राजसत्ता किंवा अधिकारपदावर असलेल्या लोकांशी जास्त जवळीक धोकादायक ठरू शकते. सत्तेची ऊब जशी उबदार असते तशीच ती आपल्याला जाळून खाक करण्याची ताकदही ठेवते. नंबर 7. अकार्यक्षम लोकांना समूहात ठेवू नका. तुमच्या टीममध्ये किंवा मित्रमंडळीत एकही कच्चा दुवा असेल तर तो संपूर्ण शक्तीचा नाश करू शकतो. ध्येय गाठण्यासाठी सक्षम आणि हुशार लोकांची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. नंबर 8. शक्ती नसतानाही दुर्बळ दिसू नका. सापाकडे विष नसते त्याने तो विषारी असल्याचे नाटक केलेच पाहिजे. जर तुम्ही लोकांना तुमची कमजोरी दाखवली तर लोक तुमचा फायदा घेतील. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सामर्थ्य नसतानाही निर्भय दिसणे ही एक रणनीती आहे. नंबर 9. कर्ज मृत्यूपेक्षा भयानक आहे. कर्ज हे केवळ पैशाचे ओझे नसते तर ते दररोज तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेते. मृत्यू एकदाच येतो पण कर्जाचा डोंगर माणसाला रोज थोडं थोडं मारतो. त्यामुळे कर्जापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. नंबर 10. गुरूंबद्दल कधी अपशब्द वापरू नका. ज्याने तुम्हाला शिकवले किंवा मार्गदर्शन केले अशा गुरूंचा अपमान करणे स्वतःचे ज्ञानाचे दरवाजे कायमचे बंद करणे होय. आदर हा ज्ञानाचा पाया आहे. गुरूंच्या अपरोक्ष अर्थात अनुपस्थित असतानाही त्यांच्याबद्दल अपशब्द काढू नका. त्यांनी शिकवलेल्या चांगल्या गोष्टी स्मरणात ठेवून त्यांचा आदर बाळगा.